हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला बघा व्हिडिओ बघून सहजरित्या ब्लाऊजची कटिंग करायला जमेल। इथं बघा पेपर घेतलेला आहे, त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि ओपन बाजू त्या साईडला आहे। आता बंद बाजूकडून बघा आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर तुम्ही बघा या साईजचा आपण आज इथे बघा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, त्याची कटिंग पाहतोय। तर उंची इथं बघा मी 14.5 इंच घेतलेली आहे। तर उंची तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, 15 इंच घेऊ शकता किंवा 16 इंच। तर तुम्ही याच पद्धतीने बघा शोल्डर मुंडा एवढाच घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। आता शोल्डर इथं बघा मी 5.5 इंच घेतलेला आहे। तर तिथं सुद्धा बघा ब्लाऊजची जी उंची आहे 14.5 इंच, तर ती तिथं मी मोजून घेतलेली आहे, म्हणजे आपलं माप चुकणार नाही यासाठी। आता इथे बघा शोल्डर घेतलंय तिथूनच आपल्याला इथं बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच आणि ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आता शोल्डर आणि मुंडा आपण जोडून घेणार आहोत। तर पहा या पद्धतीने। आता इथं बघा छातीचा जो चौथा भाग आहे तर तो इथं आपल्याला टाकायचा आहे, जिथं आपण मुंडा टाकलेला आहे तिथून असं सरळ असं। आता 9 इंच छातीचा चौथा भाग आणि इथं बघा शिलाई मार्जिन मी 2 इंच घेते। तर तुम्ही इथं 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने बघू शकता मी टोटल आपलं बघा 9 आणि 2 इंच इथं 11 इंचाची इथं छातीची घडी झालेली आहे। तर कमरेच्या साईडला सुद्धा सेम तेवढंच माप घ्यायचं आहे। जर आपण इथे बघा पाठीमागचे टक्स घेतो तर त्यासाठी तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर बघा मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपल्याला इथं बघा पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि पुढचा मुंडा आहे तर तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर दोघं मार्किंग करून घेतले मी आणि अशा पद्धतीने बघा लाईन आखून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर बघा जेवढा मुंडा घेतलेला असेल तर त्याचे निम्मे घ्यायचं आहे। तर 6 इंच आपण मुंड्याचं माप टाकलेलं होतं, तर इथं 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर बघा इथं या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे तर तो परफेक्ट असा द्यायचा आहे, जेणेकरून तिथं चुन्या वगैरे येणार नाही ब्लाऊजमध्ये। तर त्यासाठी आता सर्वात पहिले बघा दोघं पार्ट आपण सोबत कटिंग करतोय, डबल फोल्ड केलेला पेपर आहे। तर कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पाठीमागचा जो मुंड्याचा शेप दिलेला आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे सर्वात पहिले। त्याच्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने एक्स्ट्राचं इथं पेपर आहे तर तो सुद्धा इथं कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं बघा पुढच्या भागाची इथं कटिंग पाहायची आहे। तर त्यासाठी इथं बघा या ब्लाऊजसाठी मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तो इथं मी 6 इंच घेतलेला आहे। तुम्हाला जर मोठा गळा हवा असेल तर तुम्ही 6, 6.5, 7 असं घेऊ शकता। आता गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा बघा मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता खालून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जो आपल्याला पुढचा जो गळा आहे तर त्याचा शेप देऊन द्यायचा आहे। तर बघू शकता इथं या पद्धतीने मी शेप देऊन दिला। आता इथं बघा जी मापं घेतलेली आहे ते लिहून घेऊया इथं, म्हणजे तुमचं सुद्धा लक्षात राहील। तर 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंढा, इथं 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 2 इंच इथं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। मग छातीची घडी आपली 11 इंच आलेली आहे आणि हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। आता गळ्याकडून बघा क्रॉसपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 इंचावरती मुंढ्याकडून माप टाकायचं आहे। आता अशा पद्धतीने बघा मी लाईन आखून घेते इथं, म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी काढायला सोपं जाईल। तर त्या पद्धतीने आता इथं लाईन आखून घेतली आणि थोडासा असा कर्वसारखा इथं आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे। तर बघा इथं या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता कटोरी किती टाकायची बघा, तर मोठी जर साईज असेल तर बघा कटोरीसाठी आपल्याला मुंड्याकडून 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 36 साईज आहे तर 5 इंच घ्यायचं आहे। आता तिथूनच आपण घेतलेलं आहे बघा इथं 5 इंच घेतलं तर 36, 38, 40 आणि 42 या साईजसाठी बघा 5 इंच घ्यायचं आहे आणि लहान साईज असते तर 4.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 36च्या वरची जी साईज आहे तर त्यांना 4.5 इंच घ्यायचं आहे। आता बघा गळ्याची तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं, तर तिथपर्यंत आपल्याला तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आणि कटोरीचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर बघा इथं अंदाजे शेप न देता कटोरीला अशा पद्धतीने आकार देऊन द्यायचा। तर बघू शकता इथं आपण पुढच्या भागाची सुद्धा इथं मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो आणि पुढचा जो पार्ट आहे तर त्याला सेपरेट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कटिंग करायला इथं सोपं जाईल। आता इथं बघा मी पट्टीने दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घेते। तुम्ही इथं कातरचा सुद्धा वापर करू शकता। तर या पद्धतीने बघा तर व्यवस्थित असं दोघं पार्ट आपले जे सेपरेट होतात इथं, तर पहा या पद्धतीने दोघं पार्ट सेपरेट झालेले आहे।
तर इथं बघा जो पाठीमागचा पार्ट आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण लिहून घेऊया 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. म्हणजे एखादा या साईजचा जर ब्लाऊज असेल तर आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले पुढचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीची कटिंग करायची आणि पुढचा जो गळा आहे तर त्याचा इथं कटिंग करून घ्यायचा आहे. आता कटोरीचा शेप व्यवस्थित जसा आहे तसा इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने पुढचे पार्ट आपण कटिंग करून घेतले. आता इथे बाही कटिंग करण्यासाठी बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता 5 इंचची बाही आहे तर 1 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 6 इंच घेतलेला आहे बघा मी. तर बाहीची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा 9 इंच छातीचा चौथा भाग आपण शिलाई मार्जिन 2 इंच घेतले. टोटल आपली 11 इंचची इथं छातीची घडी तयार झाली होती. तर 11 मधून आपण 1 इंच मायनस करून इथं बाहीची घडी घ्यायची आहे. तर 10 इंच मी बाहीची घडी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आता दोघं साईडने आपण व्यवस्थित मोजून घेतलं आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला बाहीची कटिंग करायला इथं सोपं जाईल त्यासाठी. तर पहा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा बाहीची घडी आपण इथं 10 इंच घेतलेली आहे. छातीची घडी तुम्ही जेवढी असेल त्याच्यामधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे. तर बघा 10 इंच इथं बाहीची घडी घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर बघा मुंड्याचे शेप देण्यासाठी खुल्या बाजूकडून मी 3 इंचवरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने 2 इंच घेतलेलं आहे. तर ते सर्व साईजसाठी आहे. आता तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा जी तिरकस लाईन आखलेली आहे त्याच्यावरती आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंचाचे. कारण साईज मोठी आहे आणि लहान असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. आता पहिला पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे. आता बघा अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे बाहीला व्यवस्थित असं. म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट कटिंग होते आणि जोडल्यावरती ती फुगा वगैरे होत नाही तिचा. तर त्यासाठी अशा पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. आता खालच्या साईडला बघा दंडघेरचं माप तुमचं जेवढं असेल तेवढं घ्यायचं आहे. तर बघा इथं 6.5 इंच मी दंडघेरचं माप टाकलेलं आहे आणि शिलाई मार्जिन 2 इंच. तर खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकून घेतलेलं आहे बघू शकता आपण. त्याच्यानंतर बघा बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले आपण जो वरचा आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे बाहीला तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा दोघं पेपर आहेत ते डबल फोल्ड पेपर आहे. तर खालच्या साईडला व्यवस्थित पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा बाही ओपन करायची आहे आणि पुढचा जो मुंड्याचा आपण शेप दिलेला आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. तर बघू शकता इथं आपण बाहीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बाही कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा आपल्याला कटोरी इथं वाढवायची आहे. तर कटोरी बघू शकता इथं जेवढे आपण गळारुंदी ब्लाऊजची कटिंग करताना घेतलेली आहे 2.5 इंच. तर आडवी मार्किंग मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि उभी मार्किंग तिथं 1.5 इंच घेतलेली आहे. तर कटोरी जी आहे तर ती अशा पद्धतीने बघा आकार देऊन द्यायचा आहे. जसं आपण पुढच्या गळ्याला आकार दिलेला होता तर सेम त्याच पद्धतीने. तर 2.5 इंच गळारुंदी घेतली आणि आडवी मार्किंग तिथं 1.5 इंच घेतलेली आहे. तिथूनच खाली बघा 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता 5 इंच घेतलेलं आहे तिथून आडवी मार्किंग आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे. तर बघा साईजनुसार कटोरी जी आहे तर ती ब्लाऊजवरनं माप घेऊन आपल्याला कटिंग करावी लागते. तर या कस्टमरचं ब्लाऊजवरनं माप घेऊन मी कटोरीचं माप घेतलेलं आहे. तर 8 आणि 9ची ही कटोरी त्यांची आहे. तर उभी जी कटोरी आहे तर बघू शकता इथं 9 इंच घ्यायची आहे. म्हणजे आडवी मार्किंग तुमची जेवढी आली असेल कटोरीमध्ये कटोरी मोजताना तर त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आणि उभी कटोरीचं माप टाकायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी वरून 9 इंचवरती मार्किंग करून घेतलं. या साईडला आपण 5 इंच घेतलेलं होतं म्हणजे 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्या खालून आपण 5 इंच मोजलेलं होतं. आता खालच्या साईडला तिघं पॉईंट आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. आता सिंपल असा बघा कटोरीला आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर कटोरीला सुद्धा व्यवस्थित असा शेप देऊन दिलेला आहे. आता बघा जो आपण साईड पार्ट कटिंग केलेला आहे तर तो आपण इथं बघा कटोरी जी कटिंग केलेली आहे तर तिला लावून पाहायचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा असेल तर आपल्याला कटोरी कटिंग करावी लागेल. तर बघू शकता इथं साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती अर्धा इंच जास्त आहे. तर आपण आहे तशीच आता राहू देऊ आणि कटोरीची कटिंग करून घेऊया. तर याच्यामध्ये बघा कटोरीमध्ये कुठलीही मार्जिन तुम्ही एड करायची आहे. म्हणजे 1.5 इंच वाढवायची गरज नाही. याच पद्धतीने जर तुम्ही कटोरी इथं कटिंग केली असेल माझ्या पद्धतीने तर तुम्ही मी दाखवलेली आहे त्याच पद्धतीने अस्तरवरती कटिंग करून आपल्याला तशी शिवायची आहे. परफेक्ट अशी बसते. तुम्हाला जर या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ जरी पाहायचा असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.
तर बघा इथं आता कटोरी जी आहे ते आपण असं फोल्ड करून जेव्हा टक्स घेतो तर ते किती इंचावरती घ्यायचे, तर बघा 1.25 इंच इथं मी आडवी मार्किंग केलेली आहे. म्हणजे आडवा टक्स आहे त्याची कटोरीचा आणि उभी मार्किंग तिथं 2.5 इंच घेतलेली आहे. तर बघा इथं 2.5 इंच घेतलं आणि 1.25 इंच म्हणजे 1 इंच आणि 2 लाईनी घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने बघा कटोरीचा जो टक्स आहे तो कटोरीला मी ब्लाऊज जेव्हा शिवते तेव्हा घेत असते. तर बघा इथं एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे. आता क्रॉसपट्टी कशी वाढवायची बघा, तर एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. आता छातीची घडी 11 इंच घेतली होती, म्हणून क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे 11.5ची आपल्याला इथं घडी घ्यायची आहे क्रॉसपट्टीची. आता एका साईडला 3.5 इंच घेतलं, दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आणि जो आपण पेपर पॅटर्न तयार करताना आकार दिलेला होता क्रॉसपट्टीला, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. आता कटिंग करून घ्यायचं, जे मार्किंग केलेलं आहे त्याच्याच वरती व्यवस्थित असं. तर बघू शकता या पद्धतीने क्रॉसपट्टीची सुद्धा आपण व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेली आहे. आता कापडावरती आपण पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहोत. तर इथे बघू शकता मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर व्यवस्थित असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आता बंद बाजूकडून सर्वात पहिले आपल्याला जो पाठीमागचा पार्ट आहे आपला, तर तो इथे व्यवस्थित ठेवायचा आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं ठेवायचा. त्याच्यानंतर बघा पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. म्हणजे कटिंग करताना कुठलीही मार्जिंग त्याच्यात एक्स्ट्रा यायला नको, यासाठी ही काळजी घेत आपल्याला पॅटर्नला लागूनच व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी संपूर्ण इथं पॅटर्नला व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया, म्हणजे पुढचे पार्ट कटिंग करायला आपल्याला सोपं जाईल. आता खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे. तर पहा इथं पाठीमागचा पार्टसुद्धा आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा पाठीमागचा पार्ट ठेवलेला होता, तर तिथं आपल्याला जो साईड पार्ट आहे आपला तर तो ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आता सरळ कापडामध्ये ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही शोल्डरची जी पट्टी आहे तर ती सरळ घेतलेली आहे. जर तुम्ही अशी तिरकस जर घेतली तर शोल्डर उतरतात. तर त्यासाठी बघा सरळ कापडामध्ये बघा आपल्याला साईड पार्ट ठेवायचा असतो. आता इथं बघा बंद बाजूकडून एक साईड पार्टच्या इथं बघू शकता एक पट्टी तुम्हाला दिसत असेल. तर डबल फोल्ड पट्टी होते, तर त्यासाठी इथं हुक पट्टीसाठी मी तो कापड तेवढा राहू दिलेला आहे, म्हणजे आपल्याला सरळ तिथं कटिंग करता येईल. तर अशा पद्धतीने बघू शकता साईड पार्टला इथं मी व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. तर बघू शकता असं या पद्धतीने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती मी इथे कटिंग करून घेते. तर अशा पद्धतीने बघा जेवढे पार्ट आपण पेपर पॅटर्न तयार केलेले आहे तर सर्व पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचे आहे. तर साईड पार्टची सुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं क्रॉसपट्टी आहे तर ती कटिंग करायची आहे. तर त्यासाठी इथं कापड आहे तर व्यवस्थित करून घ्यायचा. म्हणजे खालीवर असेल काठ तर व्यवस्थित करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे. आता क्रॉसपट्टीसुद्धा बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली मी आणि व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. पॅटर्नला लागून आपल्याला खडूने व्यवस्थित मार्किंग करायची. आता इथं बघा जेवढं खडूने मार्किंग दिसते त्याच्यावरती मी इथं कट करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी. आता इथं बघा काठ जे आहे तर त्या साईडला आपल्याला इथं बाहीसुद्धा ठेवायची आहे व्यवस्थित अशी. त्याआधी बघा अस्तर जर खालीवर असेल तर ते व्यवस्थित नीट करायचं आहे. नाही तर काय होईल आपली बाही आहे ती एका साईडची लहान आणि एका साईडची मोठी होते. तर त्यासाठी व्यवस्थित कापड आहे तो एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचा. त्याच्यानंतर बाही व्यवस्थित ठेवायची आहे बघा. आता त्याला पॅटर्न आहे त्याला लागून खडूने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं या पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला उरलेल्या कापडामध्ये इथं बघा कटोरीची सुद्धा कटिंग करायची आहे. तर कटोरी जी आहे तर खूपच महत्त्वाची असते बघा. ती कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करावी लागते ते तुम्हाला पुढे सांगते मी. तर या पद्धतीने बघा बाहीची सुद्धा कटिंग करून घेतली. आता कापड बघा असा जर ओढला आपण तर तो सरळ धाग्यात आहे आणि असं या पद्धतीने जर ओढून पाहिला तर तो तिरकस धाग्यात आहे. तर कटोरी बघा अशी सरळ ठेवली तर ती चपटी बसेल अंगामध्ये आणि अशी तिरकस जर ठेवली तुम्ही तर ती एकदम परफेक्ट अशी बसते. तर या पद्धतीने तिरकस धाग्यामध्ये आपल्याला कटोरीची कटिंग करावी लागते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कटोरीची कटिंग करताना. तर ती तिरकस धाग्यामध्येच कटिंग करायची आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तर तो परफेक्ट बसेल. तर अशा पद्धतीने बघा कटोरीसुद्धा मी इथं कट करून घेतलेली आहे. तर पॅटर्न जे आपण कटिंग केलेलं आहे अस्तरचं तर ते इथे ब्लाऊज पीसवर सुद्धा आपण ठेवून कटिंग करणार आहोत. तर काठ दिलेले आहेत या ब्लाऊज पीसला, तर त्या ठिकाणी बघा मी बाही ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आता सरळ असं मी कटिंग करून घेतलेलं आहे.
म्हणजे इथं आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करायला सोपं जाईल. आता कापडसुद्धा सेम तसा ठेवला आहे बघा मी. बंद बाजूकडून कापड आहे तो माझ्या साईडने ठेवलेला होता. तर त्या साईडने बघा इथं जो पाठीमागचा पार्ट आहे आपला तर तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बघा सेम आपण जसं अस्तरवरती पॅटर्न ठेवून कटिंग केलेले आहे तर त्याच पद्धतीने इथं बघा मी कापडावरती सुद्धा अस्तर ठेवून कटिंग करणार आहे. तर इथं बघा जो साईड पार्ट आहे आपला तर या पद्धतीने इथं ठेवायचा आहे. तर इथं बघा आपण जेव्हा पॅटर्न तयार केले पेपर पॅटर्न तर ते जेव्हा अस्तरवरती ठेवले तेव्हा पॅटर्न जसे होते तसे आपण तिथं आखून घेतले आणि कटिंग केली. तर आता इथं बघा कापडावरती ठेवताना अर्धा इंच कापड एक्स्ट्रा सोडून किंवा पाव इंच कापड इथं एक्स्ट्रा सोडायचं आहे. म्हणजे अस्तर जोडताना अडचण येत नाही. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.